डॉक्टर वैभव पाटील देखील आपण पाहिजे तर स्पर्निका 11 संदर्भ संघाचे पुरस्कर्ते त्यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर आपल्याकडे वेळ देखील दिलीप पाटील यांना विनंती करतो की आपण वैभव पाटील यांचा सन्मान करतोय. वैभव पाटील या, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक जबरदस्त पुरस्कर्ते आहेत स्पर्निका 11 संदर्भ संघाचे. वैभव पाटील या, कारण का आपल्या विभागात, आमच्या विभागात तब्बल 12 केकचे शॉप आहेत त्यांचे. वैभव पाटील धन्यवाद, या स्पर्धेसाठी तुम्ही आलात आणि एक जबरदस्त पुरस्कर्ते देखील आहेत. मुख्य व्यासपीठावर टॉस बॉक्समध्ये त्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. एक ब्युटिफुल मोमेंट, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान केला जातोय. कॅमेरामॅनला विनंती असणार, पण कॅमेरा जरा इकडे करायचा आहे. MTC ओम साई लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहू शकता सूरज फराड, रोशन फराड, पंकज, राहुल आणि एक प्रेक्षणीय मॅच आहे. संजय पाटील विपक्ष अभिनेता परमेश माळी गायक मध्ये आपण प्रेक्षणीय मॅच पाहणार आहोत. नितीन भरपूर, आता आगरी समाजात किती गायक आहेत हे बघायला मिळतील आपल्याला आणि कशा प्रकारे कोण परफॉर्मन्स करतोय मैदानात बघायला मिळणार आहे. धन्यवाद वैभव पाटील. चला मोठेगावची सलामीची जोडी लगेच पाठवून द्या. मंगेश आणि आपण पाहू शकता यावेळेला नितीन ही जोडी आपण मोठा गावची आपण सलामीची जोडी नितीन आणि मंगेश आपण पाहू शकता. उंबारली संघ म्हणजे आपण बघता आज स्वर्गीय रघुनाथ 11 उंबारली पुढीप्लस या नावाने परफॉर्मन्स करतोय. नितीन चांगला संघ, नवीन संघ आहे. नितीन आत्ताच आम्हाला देखील मगाशी देखील थोडी माहिती चांगली मिळाली की पुढच्या वर्षी किंवा आपण तर पावसाळ्यात तर सचिन भोईर देखील या संघामध्ये येणार आहे, म्हणजे अजून चांगला संघ बनेल हा. पण आता गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला एक अतिशय चांगला वेगवान गोलंदाज आपण पाहू शकता योगेश येतोय. एक अतिशय चांगली आपण अष्टबली खेळू काय बॅटिंग केली ती वेतडीच्या आपण श्रद्धांजली चषक मध्ये सप्रा मैदानावर. तर योगेश गोलंदाजी मार्कवर, आज सुखदेव पाटीलला देखील आपण इनॅक्शन मध्ये पाहू शकता. योगेश पाटील पहिलं षटक घेऊन येतोय आमच्या समालोचन कक्षा एंड कडून. ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण शॉर्ट लेग रिजन मध्ये आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण होतोय मिड विकेटला पाहू शकता, एक मिडॉनला आणि एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. आज नितीन मदन देखील संघामध्ये दिसत नाहीये. गेम ऑन, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. भीम काळन पंचाच्या भूमिकेत आहेत. रोहित म्हात्रे देखील आपण पाहू शकता. पहिला चेंडू फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला यावेळेला, कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. चेंडू जातो यावेळेला कव्हर रिजन मधून सीमारेषा पार, दमदार चौकार. तर दिलीप पाटील आपण नंतर जेवणाचा स्वाद घ्या. चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग बघायला मिळत आहे. कव्हर रिझन मधून चेंडूला काढला यावेळेला अमित पाटला करतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण नितीन, अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. आपल्या संघासाठी कमीत कमी एक धाव वाचलेला टाय होऊन जर अमित साठी जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जबरदस्त कमिटमेंट. 3-3 दर्शक धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. बघा विनंती मोठा संघाला आपण खेळाडू कक्षामध्ये बसा, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केले जाईल, पॅनल्टी लावली जाईल. महेंद्र आपण वरती बसून घ्या. आयोजकांच्या सूचना आहेत त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण नितीन काही खेळाडूंचं काही गैरसमज होतो की समालोचक का सांगतो. नाही मित्रांनो, आम्ही नाही सांगत, आम्हाला आयोजकांनी सांगितले सूचना करायला सूचना केल्या आहेत. योगेश चेंडू सूर्य कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षक दाखवतो. श्याम भोईर ना या संघाचा एक अतिशय चांगला अष्टबैलू खेळाडू आहे, चांगली फेकी देतो यावेळेला. संख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा. मंगेश स्ट्राईकला चांगली सुरुवात केली. योगेश गोलंदाजी मार्कवर, चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कटचा मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, दमदार चौकार.
चौकार आणि धावसंख्या भारतीय धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता 13 धावा. जे प्रेक्षक चेंडू पकडायला आले त्यांना विनंती करतो जरा संत गतीने चेंडू गेला तरी चालेल पण आपल्याला दुखापत होता कामा नाहीये. बॉल द्या नितीन. मला वाटतं तिथे पाणी असावं कदाचित. चेंडू कधी हरू दे फुटू दे नवीन चेंडू. नितीन काल देखील तुम्हाला अनाउन्समेंट झाली होती इथे किती चेंडू लागले तरी आयोजक पुरवतीलच. मंगेश भोईर आणि नितीन भोईर. योगेश थोडस महागडं होतं यावेळेला. आतापर्यंत 13 धावा दिलेल्या 4 चेंडू मध्ये. दोन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग करता येते. एक चौकार बघायला मिळालाय. योगेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट अप तिकडे मारत होते. चेंडू फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलं यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून आपण तो चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑन सीमारच्या ताकद बघा नितीन किती चांगली होती. मिडॉनला क्षेत्ररक्षण नाहीये लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षण येतोय तोपर्यंत चेंडू वेगाने सीमारच्या बाहेर जातोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. दर्शक धावफल कधी 17 धावा आपण पाहू शकता. नक्कीच थोडस आपण बोलले तर आउटफील्ड ना फास्ट आहे यावेळेला आणि थोडंसं टेकअप देखील घेते. आउटफील्ड वरती चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी देखील चेंडू घेतोय आणि वेगाने निघून जातोय लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. वैभव पाटील देखील आपण पाहू शकता. मानिका इलेव्हन संदर्भ संघाचे एक चांगले पुरस्कार यशस्वी पुरस्कार आहेत. नितीन हा नाव ना मला त्या संघाला लक्की देखील ठरलाय. आतापर्यंत खूप चांगला खेळ केलाय संघाने. फायनल देखील रबर बॉल असो टेनिस बॉल असो चांगला खेळ केला या संघाने. संख्या धावफल कधी 17 धावा आपण धावफल कधी पाहू शकता. चेंडू पुन्हा एकदा लॉफ केला. बॅटर बॅटबंद चेंडूला काढलाय. प्रयत्न भरपूर केले ते सीतारामने पण त्यांना बीट करून चेंडू जातो वन बाउंड सीमारच्या पार. चौकार. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 21. नितीन जर हाताला चेंडू लागला नसता कदाचित षटकार गेला असता. मंगेश चांगली बॅटिंग करतो. एक दमदार सुरुवात दिली. मोठा गाव संघाने एक मोठा धावेकडे जाण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 21 धावा. योगेश सारख्या गोलंदाजाला मात्र इथे 21 धावा मोजायला लागले. तर श्याम पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतो. श्याम येतोय गोलंदाजी मार्कवर. भरपूर वर्षाचा अनुभव. रेग्युलर क्रिकेट देखील भरपूर खेळलाय. नितीन हनुमान पाटील आणि आपण विनोदला पण पाहू शकता बातचीत करतायत काहीतरी. थोड्याच वेळात भोजन देखील सुरू होईल. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण श्याम अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. स्वर्गीय आपण रघुनाथ इलेव्हन बार्ली 40+ संघाचा अतिशय चांगला आपण खेळाडू. पाहिजे स्ट्रायकरला नितीनला आपण पाहू शकता. नितीन भोईर पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. आतापर्यंत नितीनचा विचार केला ना तर नितीनने 2 चेंडू 7 धावा कुठल्यात आणि मंगेशने आपण 4 चेंडू मध्ये 14 जबरदस्त बॅटिंग केली. 21 धावा धावफल कधी एक्स्ट्रा एकही आली नाहीये. साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षण वडीच लॉंगर. हा चेंडू यावेळेला स्वीप करायचा होता. चेंडू बराच वेळ हवेत जबरदस्त झेल घेतला यावेळेला. शनीदास खूप चांगला झेल पकडतो यावेळेला. बाबा भोईर यांचे सुपुत्र आहेत. खूप चांगला झेल घेतलाय आणि यापेक्षा आनंद काय असणार बाबांना की आपल्या मुलांनी चांगला झेल घेतलाय आणि चांगला विकेट मिळालाय श्यामला. मी मगाशीच म्हणतोय श्यामला वापसी करायची आणि श्यामने वापसी करून दिली आहे. विकेट मिळून दिल्या पहिल्याच चेंडूवरती. नितीन बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज येतो महेंद्र म्हात्रे येतोय. नितीन श्रद्धांजली चषक मध्ये महेंद्राला देखील पारितोषिक मिळालं होतं. ऐवा कॅचचं पारितोषिक 500 रुपये मिळालं होतं त्यांना आणि भरपूर आनंद देखील झाला होता त्यांना. रेग्युलर मधनं देखील आपण नेवालीपाडा आपण हा संघ वैभव पाटील यांनीच पुरस्कृत केलाय. मानिका इलेव्हन आपण मित्र नेवालीपाडा या नावाने देखील खेळणारे संघ रेग्युलर संघ म्हणजे लखन जाधवचा संघ. गोलंदाजी मार्कवर श्याम राईट राऊंड तिकडे मारत होता उंबारली गाव एंड कडून. चांगला चेंडू होता यावेळेला खोदून काढला चेंडूला. कार्पेटच्या मध्ये चेंडू लॉंग ऑफला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. योगेश आहे
गुड रन इन द बिटवीन विकेट. चूक केली यावेळेला आपण योगेशने. चेंडू हातात ठेवला. अरे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. तुम्ही लगेच फेकी करा. श्यामकडे जर आपण या एंडकडे जर फेकी केली ना गोलंदाज एंडकडे तर कदाचित 2 धावा मिळाल्या नसत्या. जसं काय धाव प्रकार 23. ऑफ साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. शॉर्टमॅन गली पॉइंटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉइंट एक लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. श्याम चेंडू जबरदस्त गोलंदाजी. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला यावेळेला. खूप चांगलं कमबॅक बघायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी नितीन. कशा प्रकारे शांत ठेवायचा फलंदाजी श्यामला भरपूर चांगलं माहिती आहे. भरपूर आपण म्हणले तर क्रिकेटच्या माध्यमातून या गावासाठी सेवा केली आहे. रेग्युलर क्रिकेट खेळला. आता 40+ क्रिकेट देखील तेवढ्याच चांगले त्याने आपण चांगल्या पद्धतीने खेळतो. श्याम पुढे गोलंदाजी मार्कवर राईट अप राऊंड द गडनं मारा करतोय. चेंडू जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी करतो बघा नितीन. पहिल्या चेंडूवरती बघितलं तर मिसफील्ड झाली. 2 धावा गेल्या पण तिथून मात्र जबरदस्त गोलंदाजी. इष्टरक्षक अमितचं कौतुक करेल. खूप चांगलं कलेक्टिंग दाखवतो इष्टांच्या पाठीमागे. पुढे श्याम हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात 21 धावा आल्यानंतर बघा किती चांगलं कमबॅक बघायला मिळत आहे. वापसी करायची गरज होती ती वापसी करून दिली. आता क्षेत्रक्षक पुन्हा एकदा बदल करतो यावेळेला. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण सीताराम पाटीलला पाहू शकता. चेंडू जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली बघा. ऑफस्टम आपण पहिले तर मिडस्टम चेंडू टाकतो आणि तिथून ऑफस्टमवरच्या बाहेर काढतो चेंडूला. जबरदस्त गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते श्यामच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक काय असतं हे दाखवून दिलंय. श्यामने हेरलाय. क्रॉस द लाईनने फलंदाज बॅटिंग करतोय. फुटवरचा वापर होत नाही त्यामुळे ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. चेंडू लॉफ केला यावेळेला. टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय. पंचांचा इशारा काय तो पाहायचं यावेळेला. षटकार आणि धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा आपण पाहू शकता. या षटकात फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या. शेवटचा चेंडू ना आपण इथं खराब फेकला गेला आणि त्याच्यात ते तुटून पडले. उर्फी चेंडूवरती प्रहार गेला. 29 धावा धावफलकाती लागल्यात. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकाती पाहूया. मोठागाव संघ प्रथम बॅटिंग करताना तब्बल 29 धावा. एक गडी बाद. महेंद्रला आपण इथं खातं उघडायचं. मंगेश चांगली बॅटिंग करतो. आतापर्यंत 9 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 22 धावा कुठल्यात. गोलंदाजी मार्कवर येतं सीताराम पाटील. सीताराम पाटील आता पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतो. कमबॅक करणं फार गरजेचं. श्यामच्या षटकात ना आपण इथं शेवटच्या चेंडू षटकाला पण तरी पण आपण बघितलं कल्पेश धावा दिल्या फक्त आणि फक्त 8 आणि एक गडी देखील त्यांनी बाद केले. चांगला झेल पकडला शनिदासने. रवी आता काहीतरी बातचीत करतोय. रवी रिस्ट्रिक्शनच्या भूमिकेत आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर सीताराम पाटील येतोय. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो या षटकामध्ये आणि महेंद्र कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. ऑन साईडला क्षेत्रक्षण. शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण. एक क्षेत्रक्षण मिड विकेटला एक लॉंगॉनला क्षेत्रक्षण. पुणे त्या क्षेत्रक्षण बदललं जातं यावेळेला. शॉर्ट लेगला जे क्षेत्रक्षण होतं त्याला मात्र आपण पॉइंटला आणलं जात आहे. बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंट. चेंडू ऑन साइडला पूल केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अप्रतिम झेल. काय झेल पकडला नितीन. मित्र म्हणेल कॅच ऑफ द डे आजच्या दिवसातील. कार्बन कमाल कॅच. अमितने काय झेल पकडला बघा स्क्वेअर लेगला. अप्रतिम. फलंदाज महेंद्र बॅक टू पवेलियन. तर बघा जेवण आपण इथं सुरू झालंय. जेवणाचा स्वाद घ्या. नितीन दिलीप पाटील बघा जेवणाचा स्वाद घेत आहेत. सर्वांनी जेवणाचा स्वाद घ्या. दिलीप पाटीलच का आपण सर्वांनी भोजनाचा स्वाद घ्या. जबरदस्त झेल पकडलाय. नाही डीजे बंद आहे माहिती आहे पण असं वाटलं की डीजे नाही लावला. काही हरकत नाही. एक दुःखदायक घटना घडली. मोहन आपण बोलली तर कुस्तीपट्टू मोहन दादा आज आपल्यातून निघून गेले. नितीन भरपूर कष्ट केले या व्यक्तीने. सातत्याने आपण बोलली तर बैलगाडी देखील ते सातत्याने चालवायचे. आमच्या डोंबिवली विभागात आर्यन स्टीलच्या इथे त्यांचं नेहमी बैलगाडी असायची. नाही जबरदस्त मेहनत भरपूर केली. संघर्ष केला.
आपल्या जीवन हा चेंडू खूप उंच गेलाय आणि लांबी देखील प्राप्त करतो का पाहायचं. योगेश आहे तिथे, लांबी प्राप्त होत नाहीये. फलंदाज बाद. बघा भीम काळंबा थोडासा वेळ घेत आहेत पण योग्य निर्णय आहेत. जबरदस्त दोन चेंडू ते दोन महत्वपूर्ण विकेट मिळाले आहेत. पाचव्या स्पर्धेतील हॅट्रिक नोंदवतो का सीताराम. एक मिड विकेटला झेल पकडला गेला, स्क्वेअर लागला. योगेश बघा झेल पकडून ना त्याच जागी थांबले तर तिथे आमचे स्वयंसेवक देखील आहेत. किशोर भंडारी आहेत, प्रभाकर देखील आहेत, म्हणजे ग्रामस्थ आहेत, त्यामुळे योग्य निर्णय येणारे 40 प्लसचे सर्व खेळाडू आहेत. नवीन फलंदाज येतो आपण प्रकाश येतोय. प्रकाश मात्र येतो एड्युकेट आहेत. पेशाने आपण तर चांगलं कमबॅक बघायला मिळते सीतारामच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकात काय झालं हे महत्वाचं नाही. पहिलं षटक जर विचार केला ना तर पूर्णपणे मोठागाव संघाच्या नावावरती होतं, पण त्यानंतर श्यामने चांगली गोलंदाजी केली. एक षटकार आला कल्पेश, काही हरकत नाही, पण आता सीताराम देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकले 2 आणि 2 विकेट मिळवल्यात, म्हणजे दोन्ही चेंडू डॉट देखील गेले, 2 विकेट देखील मिळवलेत. त्याच्यात आता तिसरा चेंडू कसा प्रकार फेकतो, विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का पाहिजे या स्पर्धेतील. एकही हॅट्रिक झाली नाही पाहिजे. हॅट्रिक चेंडू कशा प्रकारे फेकतोय सीताराम पाटील गोलंदाजी मार्कवर. सायकेला नवीन फलंदाज आपण पाहू शकतो या बेला संदीपला आपण पाहू शकता. संदीप भोईर हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी, थोडस चुकी केली. रवी बघा स्वतः ती नाराज होतोय, कारण यावेळेला फलंदाज बाद झाला एसटीची इच्छा स्वरूपात. रवी स्वतःवरती नाराज होतोय. अरे रवी एक चांगला रक्षक देखील, जबरदस्त गोलंदाजी. सीताराम गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू अजून एक डॉट चेंडू समज बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो, सरळ चेंडू निघून. काय गोलंदाजी करतोय बघा सीताराम पाटील. भीमा 2 चेंडू बाकी आहेत अजूनही, पण त्या गोलंदाजी मार्कवर सीताराम. फुलटॉस लॉफ केला यावेळेला. चांगले असे रक्षण बघायला मिळतंय शनिदासचं. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतंय. आपण इथं रघुनाथ 11 बार्ली 40 प्लस संघाच्या माध्यमातून, कैलासवासी रघुनाथ 11 बार्ली 40 प्लस संघाच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतंय. दर्शक धावा 31 धावा. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. शॉर्ट पिच होता यावेळेला, ऑन साइडला पूल करत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं षटक हाताळलं यावेळेला. या षटकात फक्त आणि फक्त धावा दिल्या. आमचे गुणलेखक सांगतात 2 गडी बाद केले आणि 2 धावा दिल्या. टाय होऊन जाते सीतारामसाठी. सीतारामची गोलंदाजी आवडते. धावसंख्या फक्त 31 धावा. ड्रिंक्स बॉक्स आपण मैदानात आहे. अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेली, तिथून आपण जलपान करू शकता. रवी जलपान करत असत आपल्याला तिथे अंडरग्राऊंड मध्ये आपण ते पाण्याची व्यवस्था केली गेलेली, जलपान करू शकता. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 21, नंतर धावा आल्या 8, नंतर धावा आल्या आपण फक्त आणि फक्त 2 धावा आल्या. 2 महत्वपूर्ण कॅचेस पकडल्या गेल्या. एक अमितच्या माध्यमातून, एक बघितलं तर योगेशच्या माध्यमातून. विचार केला कल्पेश दोन्ही षटकार होते. अरुण पाटील आपण जेवण करून घ्या. संदर्भचे पाठी राखेत चांगले. किशोर पाटील देखील आहेत मला वाटतं. किशोर भोजनाचा स्वाद घ्या, सर्वांनी भोजनाचा स्वाद घ्या. प्रवीण पाटील आपण नितीन भोजन सुरू झाल्यानं प्रत्येक जण भोजनाचा स्वाद घेणारे आजचे अन्नदाते आपण बोलले तर प्रेमनाथ काळन एडुटणे यांच्या माध्यमातून आपण इथं भोजनाची उत्तम व्यवस्था आपल्यासाठी केली गेलेली. नितीन आपण म्हणतो प्रत्येक जण आज झाडाच्या सावलीत बसून. दिलीप पाटील हे दृश्य पाहिलं ना तर लहानपणीचं आपण बघितलं तर वन भोजनाची आठवण येते आपल्याला. बघा प्रेक्षक प्रत्येक जण आज झाडाखाली बसून अन्नाचा स्वाद घेतोय. 31 धावा. 31 धावा धावफलकाती लागल्यात. जसं की धावा 31 धावा. चांगलं कमबॅक केलंय उंबारली संघाच्या माध्यमातून. नितीन यापेक्षा चांगलं कमबॅक कास नाही. पुणे दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय श्याम भोईर येतोय. श्याम भोईर येतोय. रवी भोईर काहीतरी आपण सूचना करतोय यावेळेला. पहिलं षटक ना पूर्णपणे मोठा गाव संघाच्या नावावरती होतं, पण त्यानंतर 2 षटकं ना जबरदस्त कमबॅक केलं. सेकंडला प्रकाश.
गोलंदाजी मार्कर श्याम येतोय उंबारली गाव एंड कडून. स्ट्रायकरला फलंदाज प्रकाश. चांगला चेंडू त्याच्या ऑफलाईनचा चेंडू यष्टीरक्षक बीट तडमॅन बीट फाईन लेग बीट चेंडू जातो लॉंग स्टॉपला निघून जातोय. चौकार आणि धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल 35 धावा. चूक झाली यावेळेला रवी भुईरकडून मोठी चूक झाली आणि त्याचं रूपांतर चौकारात झालंय. बॅटची हलकीशी खडा घेतली होती चेंडूने. चांगली गोलंदाजी करतोय चांगली सुरुवात केली. पुढे गोलंदाजी मार करा श्याम राईट राऊंड कडे मारा करतोय. स्ट्रायकरला फलंदाज प्रकाशला आपण पाहू प्रकाश महात्रे. चेंडू जबरदस्त होता जबरदस्त चेंडू होता यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता. यष्टीरक्षक करतोय का आज रवी कुठेतरी थोडंसं दुखापतग्रस्त आहे मला असं वाटतंय कारण ज्याप्रमाणे चालतायत त्याप्रमाणे असं वाटतं कुठेतरी थोडंसं दुखापतग्रस्त आहेत. तसं काही धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा अमित येते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. जबरदस्त 2 चेंडू फेकले ते कल्पेश अप्रतिम चेंडू फेकले होते काही कळालं नव्हतं फलंदाजाला. नाही नक्कीच यॉर्कर स्पेशलिस्ट आहेत हा गोलंदाज. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी. तिसरा चेंडू देखील तशाच प्रकारे फेकलाय. लाईन तर लेंथ बघा किती चांगली पकडली यावेळेला. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या षटकात 21 असं वाटलं होतं कुठे 60 ते 65 धावांचा पल्ला गाठावा लागेल पण आता मात्र जबरदस्त 15 चेंडूत फक्त 15 धावा आल्यात. जबरदस्त कमबॅक. फुलटॉस ऑफ केला या बेलला आपण येतोय हवेमध्ये फटका कव्हरेजमध्ये प्रदेश तसे लॉंग ऑफ करून येतो चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता 38 धावा. एक शॉट आहे 37 धावा. गुड डिसिजन भीमकान. क्रिकेटमध्ये पंच कोणाला नेमाचं ज्याने क्रिकेट खेळलाय ज्याने क्रिकेटचा अनुभव आहे अशाच व्यक्तीला आपण पंच म्हणून नियुक्ती करू शकता. रोहित महात्रे देखील एक चांगला क्रिकेटर या संघ या गावचा. चेंडू फुलटॉस होता ऑन साइडला आपण बेहतर कपरला चेंडू जातो वेगाने निघून क्षेत्ररक्षक होता यावेळेला आता त्या सर्कल मध्ये त्याला बीट करून चेंडू जातो सीमारेच्या बाहेर. चौकार आणि धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल 41. तीन या आधीच्या सामन्यामध्ये 24 धावा झाल्या होत्या. 23 धावा झाल्या. ते शॉर्ट कव्हर रिझन मध्ये आपण क्षेत्ररक्षक होते आणि एकाच षटकातच म्हणजे कदाचित 4 षटकं वाचलेत. चांगली गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. चेंडू खोदून काढला ज्यावेळेला कार्पेटच्या चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकदा कंप्लीट केले पाहिजे. 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफल गाती 43 धावा आपण पाहू शकता. या षटकात धावा आल्या तब्बल श्यामच्या आपण जर विचार केला तर तब्बल 12 धावा आल्यात. 43 धावा झाल्या. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहिजे आहे. रघुनाथ 11 बार्ली 40+ संघाच्या माध्यमातून बघा पाण्याची जरा व्यवस्था. रोहित पाणी नाही का तिकडे आहे नाही बाळा काळाने येत आहेत त्यामुळे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. खूप नितीन क्रिकेटवरती प्रेम आहे बाळा काळानेचा आणि आता मला वाटतं पूर्णपणे जेवणाची आज जबाबदारी त्यांच्याकडे की कशा प्रकारे देखरेख करायची. नितीन एक गाव आहे ना आपण एकजुटीने काम करतं कारण तुम्ही एकजुटीने जेव्हा दिलीप पाटील काम कराल ना कोणतंही काम तुम्हाला अवघड जाणार नाही. आणि जर तुम्ही आपण तो काम जर एकजुटीने नाही केलं ना तर तो काम तुम्हाला अवघड पडतं. कारण इथे मला वाटतं मैदान जर पहिला बघितलं असं वाटलं नसतं की ते मैदान होईल पण ग्रामस्थांनी ठरवलं तकदीर काळांनी ठरवलं की आपण इथे मैदान करायचं आपल्या खेळाडूंसाठी आणि ते मैदान केलं. एकीचे बळ मिळते फळ. नाही एकीच्या बळामुळे मैदान झालंय. धावसंख्या 43. एकीच्या बळामुळे हे तुम्हाला मैदान मिळालंय. आणि दिलीप पाटील आज मला वाटतं जर गावात कदाचित शुभ कार्य असतील जर कोणाला जागा नसेल तर इथं याच्यापेक्षा चांगली जागा काय असणार आहे. या जागी लग्न झालं आणि होम जाळला गेला तर ही जागा आणखीन पवित्र होईल. गोलंदाजी मार्क येतो लालचन येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकरला प्रकाश ऑन साइडला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑनला आपण क्षेत्ररक्षण पाहू सीताराम चेंडू या वेळेला आपण तर ऑप्शनच्या बाहेर भरपूर चेंडू पिचिंग केलाय. पंच वाईड इच्छी खून करत आहेत. धावसंख्या धावफल कधी 44 धावा आपण पाहू शकता. लालचंद पाटील आलाय. जर तुमच्याकडे जागा आहे ना तिचा तुम्ही सदुपयोग करा.
योग्य कामासाठी उपयोग करा. लालचंद प्रकाश हा चेंडू सरळ बॅटने घेऊन करतोय, ज्यावेळेला खोदून काढलाय लोंगाला चुपरत चेंडू फील्ड होईल. सीताराम येतोय, फलंदाज बाद. सांघिक यश. धावसंख्या धावफलकात 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 45. गडी बाद चौथा. दिलीप पाटील देखील आमच्या सोबत आहेत. एक चांगले आपण बोलले तर वरकरी संपदातले ते देखील एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. दिलीप पाटील, तुमच्याकडे जर आपण इथे जागा आहे ना, तिचा सदुपयोग करा. मी म्हणत नाही की मॅचेस पाहिजेत, पण इथे अजून आपण ज्याच्याकडे गावात जर कुणाकडे जागा नसेल ज्याच्या अंगणात, तर त्याच्यासाठी हा फार महत्त्वाची जागा आहे. इथे लग्नकार्य होऊ शकतंय आणि लग्नकार्य झाले की होम देखील जाळतो, तो म्हणजे आणखीन पवित्र स्थान होऊ शकतंय. नाही, गावदेवी मंदिर तुमच्याकडे गावात आहे, पण आमच्याकडे शहरात बघायला गेलं तर आम्हाला अशी जागा झाली तर भरपूर सोन्याहून सोहा. नवीन पर्यंत सुदर्शन म्हात्रे, मला आठवतं की नदीच्या किनारी पण एक चांगला ग्राउंड आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही तिथे देखील आलो होतो मॅच पाहायला. लालचंद गोलंदाजी मार्कवर रटम और तिकडे मार्क टाकला प्रकाश. चेंडू बॅक पुढे जाऊन यावेळेला ऑन द टोस खेळतोय. चेंडू जातोय यावेळेला कव्हर रिझर्व्ह मध्ये वेगाने निघून गेलाय सीमारेच्या पार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 49 उपयुक्त चौकार आलाय प्रकाशच्या बॅटमध्ये. नितीन प्रकाश जेव्हाच्या बॅटिंगला आलाय ना, चांगली बॅटिंग केली. संघासाठी धावा त्यांनी कुठले आहेत भले ते आपण छोटा पण जबरदस्त खेळ करतो. नास 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. लालचंद गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजांनी ठरवायचं आहे त्याला कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवायचंय. कॅप्टन तुम्हाला तशा प्रकारे क्षेत्ररक्षण देईल. चेंडू खोदून काढला यावेळेला. सरळ चेंडू गेला यावेळेला लोंगॉनला. सीताराम येतो यावेळेला. विकेट मिळालं असतं यावेळेला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकात लागल्यात. मोठा गाव संघाचे 4 गडी बाद. धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. हे मैदान आपण पाहू शकता. स्वर्गवासी आपण इथं रघुनाथ काळन क्रीडांगण एडूटने जबरदस्त नामकरण केलं गेलेलं आहे. आपण इथं गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. लालचंद फुलटॉस ऑन साइडला यावेळेला शपल चेंडूला काढलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव इथे कंप्लीट केली आहे. सुदर्शन खातं उघडतं आपलं. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 51. चेंडू बाकीत अजून या षटकातील विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लालचंद पुन्हा गोलंदाजी मार्कवर चौकार गेल्यानंतर बघा किती चांगली गोलंदाजी करतो लालचंद. राईट आर्म तिकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला आडव्या बॅट नाही खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. अंतिम चेंडू. लालचंद गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला प्रकाश. चेंडू उंच गेला यावेळेला. खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय श्याम. प्रयत्न केले, भरपूर प्रयत्न केले. बॅकिंग आहे. 2 धावा इथे. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष असणारे स्वर्गीय रघुनाथ 11 मार्ली 40+ संघाला जिंकण्यासाठी. ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी सहकार्य केले ते लालचंद पाटील उंबारली, आपण देवराज भंडारी हेडूटने, विठ्ठल काळन, आपण मनोज पाटील अंतरली, मिलिंद काळन हेडूटने, पिंट्या भंडारी हेडूटने, रवी भोईर उंबारली, रणजित काळन हेडूटने. चला टॉस साठी याचा देवीचा पाडा आणि आपण इथं देसाई मध्ये आपण इथं दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणार आहे. टॉस साठी दोन्ही संघाच्या संघनायकांचे रणजित काळन हेडूटने, गुरुनाथ बेलिलकर, मंगेश जाधव, फकीरा काळन, विठ्ठल पाटील, माजी सरपंच उंबारली, योगेश शेलार कंबालपाडा, तसेच अमित पाटील उंबारली, आकाश धुमाळ एडूटने, पिंट्या काळन एडूटने, नागेश पाटील नवपाडा, सुखदेव पाटील उंबारली आणि संतोष वजे मानपाडा
या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मंडळासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. तर धावा झाले धावफलकात त्यामुळे 53-54 धावांचं लक्ष. मॅच जशी सुरू होईल जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन आजदे यांच्याकडे. धन्यवाद. तर संजय पाटील येत आहेत, एक प्रसिद्ध गायक नागावचे. परमेश माळी अजून आले नाही आहेत. परमेश माळी आपण या लवकर. तर स्वर्गीय रघुनाथ कान यांच्या स्मरणार्थ प्रेमनाथ कान यांच्याकडनं एक पालुची फक्त उभारली संघाटी. जर तकदीर कानच्या कटआउटला डायरेक्ट चेंडू लागतोय, कसाही चेंडू लागतोय. 3 कटआउट आहेत, डायरेक्ट लागला तर 500 रुपये उंबारली संघाटी आणि 3 6 साठी 1000 रुपये. स्वर्गीय रघुनाथ कान यांच्या स्मरणार्थ प्रेमनाथ कान अर्थात बाळा काळन यांच्याकडनं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे बाळा काळन. आणि सातत्याने बक्षांचा वर्षाव ते करत असतात. हेडवडणी संघ आपण पाहिलं तर एक खुल्या काटात नाही त्यांचा संघ आम्ही पाहिलाय. स्वर्गीय रघुनाथ 11 डोंबिवली संघ सुद्धा तुम्ही पाहतात. प्रेक्षणीय मॅच संजय पाटील वर्सेस परमेश माळी. बघा आपल्या स्क्रीनवर बघू शकता संजय पाटील यांचा फोटो आणि त्यांच्या वर्सेस परमेश माळी. प्रेक्षणीय लढत, मैत्रीपूर्वक लढत, फ्रेंडशिप मॅच असं आपण सर्व काही म्हणू शकतो. संजय पाटील स्वतः चांगले क्रिकेटर आहेत आणि आपल्या स्क्रीनवर बघू शकता तुम्ही. एका बाजूला संजय पाटील, दुसऱ्या बाजूला परमेश माळी. हे ठाणे जिल्ह्याची शान हे गाणं सुद्धा तुम्ही साधारण ऐकताय. योगेश भोईर सुद्धा येतील मला वाटतं उंबारलीचे गायक. सर्व सिंगर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. टॉस साठी या देवीचा पाडा आणि देसाई बैराम टॉस साठी या आणि विलास टॉस साठी या. कारण की हरकत नाहीये, खेळाडू जेवतायत हरकत नाही, पण आपण टॉस करून घेऊया. 4 ओव्हरची मॅच आहे. सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना जेवणाची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते प्रेमनाथ कान यांच्या माध्यमातून. स्वर्गीय रघुनाथ कान यांच्या स्मरणार्थ त्याच्या आठवणीला उजाळण्याचं काम सातत्याने प्रेमनाथ कान करतायत. तसं नक्कीच धन्यवाद देईल पुढच्या वाटचालीसाठी बाळा कान यांना. असं सातत्याने कार्य तुम्ही रघुनाथ कान यांच्या नावाने करत राहा. विलास येत आहेत. रमा त्यांचे नेहमीच बॉडी गार्ड राहिलेत. 54चं लक्ष. सलामी जोडी श्याम भोईर आणि अमित पाटील सलामीला येत आहेत. सुखदेव पाटील आणि विठ्ठल पाटील यांच्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू लागला तर कुमार पाटील यांच्याकडनं 1000 रुपये उंबारली संघाटी फक्त पारितोषिक असेल, ज्यांचा आज वाढदिवस आहे. तर अमित पाटीलसाठी सुद्धा एक सलग पारितोषिक आहे. सलग 2 षटकांसाठी 1000 रुपये विलास यांच्याकडनं देवीच्या पाड्याचे. तर बाळू पाटील सुद्धा मेजवानीचा आता स्वागत घेत आहेत. बाळू पाटील स्वागत आहे आपलं. महेंद्र म्हात्रे येत आहेत पहिल्या षटक घेऊन. 54 धावांचे इथे संरक्षण करायचे मोठा गाव टीमला. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत वाडी स्ट्रॉंगच्या दिशेने घेत आहेत. पॉवर पॅक फटका तुम्हाला पाहायला मिळतो. बघा पंचांचा इशारा काय ते. चेंडू सीमा पार चौकार. 4 धावा चौकारने आगाज करतोय श्याम भोईर. पिंपला देवी चषक मध्ये काय खेळ केला होता संघाने
तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता गावदेवी उंबारली. पण आज आपण पाहिलं तर स्वर्गीय रघुनाथ इलेवन उंबारली या नावाने हा संघ मैदानात उतरलाय. शांभोईरच्या बॅटमधनं चौकार आलाय. महेंद्रचं स्वागत केलंय. मोठागाव विरुद्ध उंबारली यातून विजेता संघ स्मरणिका पाटील इलेव्हन संदर्भ संघावर फाईट करेल. इथे दुसरी धाव घातक ठरली असती मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. 6 धावा. देशाचे कॅप्टन आले. दोन्ही कॅप्टन आलेत मात्र षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत एका षटकानंतर. तरी कॅमेरामॅनला सुद्धा थोडीशी कसरत करावी लागते. MTC स्पोर्ट लाईव्ह खूप चांगली क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळते. क्लिअरिटी विथ क्वालिटी. इथे मात्र कव्हरच्या वरून खेळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार. 81 धावा चेस केल्यात देवीचा वाडा संघाने. इथे 54 धावांचं संरक्षण करायचंय. खूप चांगली पार्टनरशिप तुम्ही पाहिली राजू म्हात्रे आणि विलासच्या माध्यमातून. विलासने खूप चांगली साथ दिली. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र शफल झाले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोकलाय. हा तिसरा चौकार. या षटकातील 3 चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 14. उंबारलेले मोठा गाव संघ एकत्र सराव सुद्धा करत असतात त्यामुळे एकमेकांचे डावपेस माहिती आहेत. 14 धावा झाल्यात. श्याम थोडेसे जास्त शफल झाले. किशोर पाटील यांचे आगमन झाले. या किशोर पाटील आपलं हार्दिक स्वागत. आणि किशोर पाटील यांचं स्वागत षटकाराने केले फलंदाज श्याम भोईरने. काय टायमिंग होतं. अप्रतिम टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले आपण बघूया. राईट अप राऊंड द विकेट. जागेवरनच बघा आपण टायमिंग किती चांगलं आहे. धावसंख्या 20. आता मात्र ऑन साईडला खेळायचं होतं मात्र षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होईल. 54चं टार्गेट होतं स्वर्गीय रघुनाथ इलेव्हन उंबारल्या संघासमोर आणि पहिल्या षटकात 20 धावा आल्यात. अजूनही 34 करायचे 24 चेंडू मध्ये. टॉस करूया आपण देसाई विरुद्ध देवीचा पाडा. ज्यावेळी मोठागाव संघ बॅटिंग करत होता त्यांनी 21 धावा कुठल्या होत्या पहिल्या षटकात. प्रत्युत्तर देताना उंबारलीने 20 कुठल्यात. स्वर्गीय रघुनाथ इलेव्हन गुरु म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या विलास. 4 षटकांच्या सामन्यात कारण एक प्रेक्षणीय लढत सुद्धा आहे. एक प्रसिद्ध गायक संजय पाटील विरुद्ध एक प्रसिद्ध गायक परमेश माई. आमची भेट ज्यावेळी ठाणे जिल्ह्याची शान हे गाणं गायलं त्यावेळी आम्ही त्यांच्या संमत होतो स्टुडिओमध्ये. अरविंद मोहिते यांचा स्टुडिओ तुम्ही पाहता डोंबिवली येथे. तर देवीचा पाडा संघ टॉस विन आहे आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय लगेच घेतलाय. तर नाकवा इलेव्हन कॅप्टन संजय पाटील आहेत. शेखर भोईर पिंपलघरचे आहेत. हरीश पाटील फिसिलीचे आहेत. नरेश पाटील फिसिलीचे आहेत. सचिन चिकनकर भालचे आहेत. सागर म्हात्रे देवीचा पाडा. इथे फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार. अमित पाटीलच्या बॅटमधनं पहिला चौकार येतोय. त्यानंतर भानुदास पाटील आहेत खिडकालीचे. सुजित शेलार खंबालपाडा. केतन पाटील देवीचा पाडा ज्यांचे आवाज तुम्ही ठाणे जिल्ह्याची शान या गाण्यामध्ये ऐकलंय. शशांक पाटील बालखुम एक आक्रमक फलंदाज. प्रदीप म्हात्रे सावध. संतोष साळवी खंबालपाडा आणि सूरज पाटील मांगरोल असा संघ असेल नाकवा इलेव्हन. त्या टीमचे कॅप्टन असतील संजय पाटील. परमेश माळी यांचा संघ अजूनही आमच्यापर्यंत आला नाहीये. संतोष साळवी खंबालपाडा या स्पर्धेत 40 धावा सुद्धा कुठल्या त्या संतोषने. आता संघाला विजय संपादन करून दिलं नाही त्यांनी. ते मिड विकेटला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक थोडेसे उशिरा येत आहेत. अप्रतिम क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगण हेडुडणे गाव. मनसे शहर संघटक व माजी सरपंच ज्यांचा आज वाढदिवस आहे तर काळन यांची प्रचंड मेहनत या क्रीडांगणासाठी राहिली. इंद्रजित काळन आमचे
इथे फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय षटकार. अजून एक षटकार मारला तर विलास यांच्याकडे 1000 रुपये. बॅक टू बॅक 2 षटकांसाठी अमित पाटीलसाठी. त्यानंतर आमचे दिगंबर काळन, प्रेमनाथ काळन उर्फ बाळा काळन, जयेंद्र काळन असतील, अखिलेश काळन, हे सर्वांचं कौतुक व्हायला हवं कारण की क्रीडांगण त्यांनी उपलब्ध केलं. त्यानंतर नेटची सेवा आपण पाहिली तर देवा भंडारी आणि आज प्रेमनाथ काळन यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना बाळूबडील अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्यासाठी मी कौतुक करेल प्रेमनाथ काळन यांचं. त्यानंतर प्रचंड मेहनत माझी सरपंच दिलीप पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमची. गावदेवी हेडूटने 40+ बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. रोहित म्हात्रे यांचा इशारा येतोय. रेग्युलर संघ सुद्धा त्यांना सातत्याने सपोर्ट करतोय. जेव्हा उद्या रेग्युलरच्या मॅचेस सुरू होतील तेव्हा 40+ संघ त्यांना सपोर्ट करेल. ही गावाची स्पर्धा आहे. ही स्पर्धा एका दोघांची नाहीये तर ग्रामस्थ मंडळीची आहे. ब्लॉकरचा चेंडू होता, त्याला एक खोदून काढलाय. फिल्डिंग चांगली झाली. एक धाव इथे मिळाली. संख्या वेगाने पुढे सरकली. ती स्वर्गीय रघुनाथ इलेव्हन उंबारली 40+ संघाची 34 धावा, म्हणजे 20 धावा अजूनही दूर आहे. मागच्या मॅच मध्ये फक्त 23. मागची मॅच एकतर्फी झाली. आणि स्वीपचा बघा अमित पाटील काय बॅटिंग करतायत. स्वीपचा फटका ते सहज खेळत आहेत. या संघाकडे आपण पाहिलं तर सीताराम पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज, ज्याला आम्ही असं आम्हालाही वाटतं की सलामी लावा म्हणतात, ते मधल्या फळी देतात. कधी संघ जेव्हा अडचणीत असतो तेव्हा सीताराम पाटील उपयुक्त बॅटिंग करतात. आणि 2 षटकात बघा 38 धावा कुठल्या आहेत. 18 चेंडूमध्ये आता फक्त 16 धावांची गरज आहे. स्वर्गीय रघुनाथ इलेव्हन उंबारली 40+ संघाला. रेग्युलर उंबारली संघाने सुद्धा एक सामना जिंकलाय एमबी ट्रॉफी मध्ये आणि दुसरा सामना ते खेळत आहेत घिसर संघासोबत. तर कुमार पाटील तर इथेच उपस्थित आहेत. थोडस आराम घेतलाय कुमार पाटील यांनी, मला वाटतं भरपूर स्पर्धा ते खेळलेत. तर परमेश माळी यांचा आगमन झालं. या परमेश दादा स्वागत आहे आपलं. कारण की संजय पाटील तुमची वाट पाहतायत. त्यांची लिस्ट सुद्धा आमच्यापर्यंत आली आहे, तुमची लिस्ट अजून आली नाहीये. 18 चेंडू 16 धावाची गरज. तर श्याम सुद्धा येतात बघा खाडीचे. मला वाटतं ते परमेश माळीच्या टीम मध्ये आहेत. संजय पाटील भरपूर क्रिकेट आहेत नक्कीच. परमेश माळी बरोबर सांगतात. केतन पाटील आलेत बघा, देवीच्या पाड्याचे एक प्रसिद्ध गायक केतन पाटील. या केतन पाटील 12वे आहेत. क्या बात आहे. आणि इथे चेंडू हवेत आहे, टायमिंग चांगलं आहे. चेंडू सीमा पलीकडे लॅन होईल. षटकार आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना स्वर्गीय रघुनाथ इलेव्हन उंबारली 40+ संघ. धावसंख्या आपण पाहिली तर 45. अशोक भोईर आपण खेळा कारण सिंगर अशोक भोईर सुद्धा एक चांगले सिंगर आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 46. 8 धावा अजूनही करायचे. 54चं टार्गेट होतं. आणि श्याम भोईर बघा काय फटका आहे, काय नजाकत आहे, काय ताकद आहे. चेंडू लॉंग ऑनच्या वरून षटकार. 50 कंप्लीट. टाळ्या होत्या. 50 धावांची भागीदारी सुद्धा इथे रचली श्याम भोईर आणि अमित पाटीलने. काल आपण राजू काटेला सुद्धा पाहिलं. 65 धावांची भागीदारी राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर. 52 धावा झाल्यात. संजय पाटील यांनी ऑलरेडी चांगले चांगले प्लेयर घेतलेत. मात्र परमेश माळी तुमच्याकडे कोणते प्लेयर राहिलेत? योगेश भोईरला घ्या, उंबारलीचे एक चांगले सिंगर आहेत. योगेश भोईर लवकर या आता. एक चेंडू बाकी आहे. संपलेले षटक. षटक संपलेलं आहे. बरोबर आहे भीमगण आपलं. एक धाव हवी. एक
तेच एक धाव बोलायची ते एक चेंडू बोललो मी. एक धाव हवी अजूनही. सिबू बघा सिंगर लोकांची मॅच आहे, तुमचाही नंबर लागू शकतो, खेळाडू कमी आहेत. सिबू चान्स घ्या. सिबू सुद्धा एक चांगले सिंगर आहेत, आता ते जास्त गात नाही, आवाजाची काळजी घेतात. चांगला चेंडू होता. खेळाडूकडे प्रकाश मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. नेहमीच आम्ही या खेळाडूचं कौतुक केलंय, पायाने थोडंसं अपंगावर मात करून ते सातत्याने क्रिकेट खेळतात, हा आम्हाला सार्थ अभिमान आहे प्रकाश मात्रे तुमचा. आणि स्वतः एक वकील सुद्धा आहेत. इथे पंचांनी चेंडू वाईट घोषित केलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय तो स्वर्गीय रघुनाथ 11 उंबारली संघ, आणि त्यांची फाईट असणार आहे ती स्मरणिका पाटील 11 संदप संघासमोर. हार्डलक मोठागाव संघ, पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. तर अमित ज्यांचं या स्पर्धेत आम्हाला सहकार्य झालं, अमित पाटील या, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. लालचंद पाटील आपण यायचे, आपलाही सत्कार होईल. आणि रवी भोईर या, इंजुरी झाली. केतन पाटील यांचं आगमन झाले बघा, एक प्रसिद्ध गायक पनवेलचे सिंगर अक्षय पाटील. बघा 29-21 वॅगनर गाडी कोणाची